सगळ्यांना मात्र ज्याची गरज आहे सुख शांतीची त्याच करता मात्र हे सगळं चालू आहे. आता फक्त एक मात्र 2 चिठ्ठ्या आमच्याकडे आलेली नाही का बा आम्ही जे पूजापाठ वगैरे हे ते करतो तर त्याचा अनुभव येत नाही, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. आता ह्या गोष्टी तर प्रथम पहिल्यांदा आम्ही हेच सांगत असतं, तुझं हे तुझं पशीपरी तू जागा चुकला अशी आपलं आपल्याजवळ आपल्याला काही कुठं शोधायची गरज नाही. परत आपण याला त्याला विचारत बसतो नंतर उलट आणखी डोक्यामध्ये किडे भरून घेतो आपण. त्याच्यामुळं काय करावा मार्ग नाही मात्र परिक्रमण करत असताना मात्र धरला मार्ग कधी सोडायचा नाही. बस ध्येयापर्यंत पोचणार आपण मात्र तिथपर्यंत काय म्हणतो ना फळ हातात यायचा झोक मात्र आपण ते सोडून देतो, जाऊ द्या पाहत आहे. याच्यात एक विनोदाची गोष्ट सांगून मात्र एक त्याच्याबद्दल घरातल्या सुखशांतीबद्दल आणि ओम चारतीचं एक योगायोग म्हणून मात्र त्याच्याबद्दल का बा आरती ओवळायचं कशा पद्धतीनं त्याबद्दल मात्र तुम्हाला प्रत्यक्षात प्रतीक करून दाखवणार. आम्ही लहान होतो त्या टायमाची गोष्ट आहे का कुठलीही गोष्ट सेवा पण आपण करत असताना ती सेवा कधी मात्र सोडायची नाही. एक दिवस मात्र सोन्याचं उगाराशी राहणार पण फळच वळ यायचा टाईम आणि आपण म्हणतो जाऊ द्या बा आता आपल्याला फळ मिळणार. देवही परीक्षा पाहत असतो. आम्ही जर म्हणलं असतं बरं जाऊ द्या मरू द्या आता 8 वर्ष झाले आता देव काही भेटतच नाही, जाऊ द्या मरू द्या आता जाऊ बाहेर निघून भजे पाव खाऊ, जमलं असतं का हे? परंतु काय परिस्थिती होती, बाथरूममध्ये गेलं का तिकडंच पडून राहायचो आम्ही, अशी परिस्थिती झाली. आणि खरोखर मात्र त्या परमेश्वराला तेव्हा तेवढे धन्यवाद मात्र थोडेच एवढ्या दिवस आतमध्ये जाऊन मात्र राहून आणि बाहेरचं वातावरण मॅच होऊ शकत नाही. पण आम्हाला कसं मॅच झालं हे त्या परमेश्वराचीच लीला आहे. म्हणून मात्र लहान होतो त्या टायमाला तर आईन ते म्हणजे वडिलांची आई म्हणजे आमच्या आजी इकडं राहतो त्या शिरवाड्याला इकडं बोळेगावला आणि आम्ही राहतो तो शिरवाड्याला. आता तिकडून काय शाळेमध्ये गेलो आम्ही 86-87ला आणि तिकडून नेमकं 6वी-7वीला होतो आहे. आता काय म्हणतं ना माझं मुलगा मुंबईला गेलं काडीची पेटीला माचीच म्हणायला लागलं म्हणजे झालं सुशिक्षित नका काही येईना. आता शाळेत गेलं म्हणजे मग झालं बा इकडं पाठी वाचता येईना, पाठी तर वाचता येते बा थोडीफार पण मग आता गाडी थांबायची म्हणजे नेमकं कशी थांबायची हेच माहिती नाही ना, तवची गोष्ट होती. असा हात करावा लागतो बा गाडीला. आता ते कंडक्टरची निशाणी वेगळी असते, ड्रायव्हरची वेगळी राहते ना, आपले जे सीटं बसणारे ते त्यांचं वेगळं राहतं. असंच करावं लागतं, थांबवले तर थांबवले ते गेले. आता नेमकं हे माहितीच नाही. पाठी बिठी वाचून घरच्यांनी दिल्या, आजीला दिल्या कोरड्या शेवाया पापडं वडे हे सगळं दिलं. तेव्हा थटार आलंय वागलन बिगलन आवडच हायफाय राहत होतं तेव्हा. आणि नेमकं निघालो बा आलो तिकडे लासरगाव गाडी पकडली मनमाडून एका गाडीत बसलो, साखरी गाडीत बसलो. आता त्या साखरी गाडीत बसलं तर 2-4 पेशा होत्या त्या गाडीत. एवढी दाटी मला या दाटीत जर शिरलं जर आपल्या शेवाया कोरड्याने पापडून जमून जाते तिला मग त्याचं पिठलंच. त्याच्यापेक्षा ते दिलं पाठीमागच्या शिटा खाली घालून आणि एक पिशी धरली हाता माझे शेवाया पापड आणि वडीची पिशवी होती, हातात कपडे होते वडीची पिशवी होती. शेवाया पापड आणि कोरड्या म्हणून मोडू नये म्हणून खाली दिल्या शिटा खाली घालून. तिला फाट्यावर उतर असं माहितीच नाही का बा. शिट्या उतरल्यानंतर तो कंडक्टर अशी बेल वाजवतो डबल, मगच गाडी ठेळते. आणि म्हणलं बा काही उतरते आणि काही वरच राहते तर गाडी ठेळून नाही जात असं. मग आम्ही पहिलाच नंबर लावला, मागं होय त्यात एकच पिशवी हो भानच नाही ना, फक्त उतरायचं भान होतं. तर कोरड्या शेवाया पापडच भानच नाही खाली ठेवले त्या खाली गाडीच्या खाली उतर. मग पापडच शेवाया कोरड्याची तिच्या खालीच राहिल्या. मग आता गाडी तर गेली तिकडं. एक गाडी आली ना मोठी ट्रक आली. आता तिला असं केलं ती काला थांबत तुमच्या समोर या व्यासपीठावर ते खोटं नाही सांग. डायरेक्ट त्या गाडीच्या समोर ती गाडी लांबच होती रस्त्यावरती.
तर त्या बाबाला वाटतं याचं काहीतरी झालं. तर त्या ड्रायव्हर साईडने गेलं आणि त्याला म्हणलं हो त्या गाडीमध्ये महापिशा गेला. बस 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 लवकर. आता त्या बाबाने एवढी गाडी दाम ठेवली त्याला जायचं होतं धुळ्याला, पण आमच्यासाठी ती गाडी घेऊन गेला बस स्टँडवर. आणि आम्हाला म्हणे पायवर आहे का ती गाडी. आता पाहिलं तर होती गाडी. गाडीत चढलं तर त्या पिशा पाहतो पुढं ड्रायव्हर येतो का काय, येतो का काय, गाडी चक्कर मारायचं. आपण खाली लवून पिशा काढावं, ड्रायव्हर येईन बसन आणि किन्नर घंटी वाजून गाडी डळून जाईल. पुन्हा उतरलो खाली, ती इकडून चक्कर मारून पाय ड्रायव्हर आला का किन्नर आला का पुन्हा चढलो. आखी तर पिशा पाहायचं पुढं द्या नेमकं पिशा तर पाहायला आलो. घरून मशीन कोरड्याने पापड दिले ना, आजची मशीन मला मिळालीच नाही. आता त्याला गेला पुन्हा उतरलो, आणखी पुन्हा चक्कर मारून पाहिला, पुन्हा चढलो, आणखी पुन्हा चढलं, पुन्हा पाहिलं इकडून तिकडून पिशा पाहायचं पुढं ना. आमचं त्यांचं लग्न माहितीच नाही ना, घंटी वाजवल्याशिवाय गाडी जात नाही. त्याला हे थांबव ना महापिशा काढायचे असं मी म्हणलं, असं तरी चाललं असं, पण असं माहितीच नाही ना तो आपलं काल ऐकत. चौथ्या वेळेस खाली उतरलं ना, ड्रायव्हर तिकडून चढला किन्नर इकडून चढला, गाडी निघून गेली ना. जवळ येऊन ते पापड कुरड्या भेटल्या शाळा कधीच सोडायची. एक दिवस मात्र सोन्याचं वगैरे शहरात एक पुन्हा अनुभव सांगतो तुम्हाला. करोनाचा कालावधी होता. आता करोनाच्या कालावधीमध्ये भले घरं उद्ध्वस्त होऊन गेली. म्हणजे लोकांचे बरेचसे लोक मात्र करोनाच्या कालावधीत आणि जवळ कोणी येऊ देत नव्हतं. तर करोनाच्या कालावधीमध्ये परिवारातले सगळे गेले आणि एक आजी आणि एक मुलगी मात्र राहिली. आता मुलगी ही बी मात्र 17-18 वर्षाची मुलगी, आणि आजी तिला दिसत नाही, हातात काठी, गुडघे थकलेले. तर तेच दोन्ही वाचले. ज्या आरती परिवारातले सगळे गेले त्या आरती या आजीला आणि त्या नातीला सुद्धा करोना असला पाहिजे असं गावकऱ्यांचं मत झालं. शेजाऱ्याच्या गावात सुद्धा कळलं. मग त्या आजीला नातीला मात्र गावाच्या बाहेर काढून दिले. गठुडे बांधून घेतलं डोक्यावरती, निघाले. शेजारच्या गावाने पण त्यांना थांबू दिलं नाही. पण एवढं संकट असताना सुद्धा देवाची सेवा सोडली नाही. बरं, देवाची सेवा सत्य अनुभव, सत्य घटना नाही. एवढं संकट असताना सुद्धा देवाची सेवा सोडली नाही. तर शेजारच्या गावात थांबू दिलं नाही. शेजारच्या गावात थांबू दिलं. आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या गावात माहिती होतं. तर ह्या परिवारातले सगळे गेले. पण देवाची सेवा करत असताना याच्या अगोदर पण सांगितलं होतं, जात्यामध्ये धान्य टाकले ना, खोट्याच्या खालून बसणाऱ्या धान्याला धोकाच नाही हो. महापूर येतो नदीला, पण त्या झाडाच्या लाकडाला जे गबाळ अटकून राहतं तर त्याला धोकाच नाही वा. पण लाकूड सोडलं तर त्या गबाळाची हालच होती सगळी. बरोबर आहे. खोटा सोडला त्या धान्याचं पिठच होतं. तशा पद्धतीनं भगवंताचं नामस्मरण, भगवंताची सेवा सोडली त्या माणसाची हालच. पण यांनी मात्र सेवा सोडली नाही म्हणून वाचले. पण लोकांना असं वाटलं परिवारातले सगळे गेले, याचा अर्थ यांना सुद्धा मात्र करुणा असलाच पाहिजे. कोणी थांबू दिलं नाही. पण अशा ठिकाणी मात्र त्यांनी आपल्याला ठेवा मांडला का रेल्वे लाईनच्या कडाला आपल्या गोधड्या बिधड्या थोडंसं पालासारखं सावली म्हणून केलं. आणि आजूबाजूला मात्र ती नात त्या आजीचा हात धरून आणि आजी काठी टेकत आजूबाजूच्या घराकडून मात्र भिक्षा मागून आणत होत्या. आणि ती भिक्षा मात्र खाऊन आपली उपजीविका मात्र करत होत्या. पण एक दिवस एवढा पाऊस आला ना, कोपी वाहून गेली त्यांची कोपी वाहून गेली. कोपी वाहिल्यानंतर तरी परंतु का दया क्षमा शांती ते देवाची वस्ती. असं जर देवाची सेवा करत राहिले ना तर आपल्यामध्ये सहनशीलता येते. बरं,
आज ना उद्या मात्र माझं कर्ज मिटल, आज ना उद्या मात्र मला भगवंताच्या विभूतीने का नामस्मरण, आज ना उद्या, आज ना हरिओ, आज ना उद्या मात्र आमच्या घरामध्ये सुख शांती मिळेल असा निश्चित मात्र आत्मविश्वास असतो. बरं असा आत्मविश्वास असतो त्यांचा, इतका आत्मविश्वास होता. आणि एवढं मोठं संकट आलं, पावसामध्ये त्यांची झोपडी वाहून गेली. तर त्या वेळेला मात्र जवळच असा रेल्वेचा पूल होता. रेल्वेचा पूल, विचार केला त्यांनी का आपली झोपडी वाहिली पण रेल्वेचा पुलाचं काय असेल, म्हणून मात्र गेला आणि रेल्वेचा पूल पाहून आले. ते मुलगी रेल्वेचा पूल पाहून आले. मग आजीला सांगितलं, आजी अगं रेल्वेचा पूल सुद्धा वाहून गेला ग, आता 2-3 तासाने गाडी येणार रेल्वे, आपण जर सांगितलं नाही, आपण जर रेल्वे जर थांबवली नाही ना तर किती लोकांची हत्या होईल. मग आपण रेल्वे थांबवली पाहिजे, आपण रेल्वे थांबवली पाहिजे. तर असं म्हणून मात्र ती आजीच्या हातात काठी आणि ती नात आणि आजी मात्र रेल्वे लाईनच्या रुळाने मात्र निघाली. रेल्वे लाईनच्या कडाला मात्र एक घरी मात्र गेले आणि तिथून मात्र आपली काडीची पेटी मागवली. काडीची पेटी मागवली. एवढा मोठा पाऊस झालेला होता, त्या पावसामध्ये त्या बंगल्यावाल्याने, त्या घरावाल्याने काहीतरी थंडीचा दिवस आहे म्हणून मात्र शेकोटीसाठी काडी लागत असेल, काडीची पेटी म्हणून त्यांनी काडीची पेटी दिली. ती काडीची पेटी घेतली आणि त्या आजीचा हात धरून मात्र ती मुलगी, लग्नाजोगी मुलगी, ते हात धरून मात्र रेल्वे रोडानं मात्र घेऊन चालले पायी. असा टेकड होता, टेकड्याच्या बाजूला जसं आत मात्र डीजेच्या गाडीला मोठे मोठे बल्ब लाईट असतात ना असे फोकासचे, तशा पद्धतीने तिकडून काहीतरी बॅटरीचा फोकस मात्र खूप लांब पडत असतो. असंच काहीतरी उजेड पडला तिकडून. त्याला असं वाटलं बरं रेल्वे चालली की काय, म्हणून रेल्वे थांबवण्याकरता त्या दिजीनं आपल्या अंगावरचा पट्टा जो असतो ना, ते काय म्हणतात त्याला, घोटणी बिडणी काहीतरी, ते एका काठीला गुंडाळलं आणि ते पेटवलं. आणि अशा पद्धतीनं मात्र वाकडं तिकडं रस्ता करून मात्र ते दाखवलं. परंतु ते काय भरकून जळून गेलं ते, परंतु ती रेल्वे नव्हती. जेव्हा टेकड पास करून मात्र काही अंतरावरती पायी चालत गेले ना, त्या टायमाला मात्र खरोखर रेल्वे आली, खरोखर रेल्वे आली. आणि मग मात्र त्या दिदीनं आपल्या अंगावरचा कपडा काढला आणि तो कपडा काठीला गुंडाळला आणि तो कपडा पेटवला आणि अशा पद्धतीनं वाकडं तिकडा रस्ता करून मात्र ते दाखवलं. अरे हळूहळू मात्र त्यांच्या समोर लग्नाजोगी मुलगी तिच्या अंगावरती कपडे. जेव्हा मध्यरात्रीला रेल्वे मात्र उभी राहिली, त्या टायमाला सगळे उतरून असे प्रतिष्ठित व्यक्ती मात्र जेव्हा तिथं आले पाहिलं मात्र तर ती दशा, त्या आजीला चालवत नाही, तिच्या हातात काठी, डोळ्याला चष्मा आहे, मुलीच्या अंगावरती कपडे. अशा पद्धतीनं दशा पाहून मात्र त्याने सांगितलं की पुढं मात्र रेल्वेचा पूल पडलेला आहे. बस त्यासाठी मात्र अशा पद्धतीनं पाहिलं. असे करोडपती होते, तर त्यांनी मात्र ती मुलगी माझी मुलगी म्हणून, माझी सून म्हणून अशा करोडपतीच्या घरामध्ये ती मुलगी आणि आजी गेली. तुम्हाला हे सांगायचं का, पंताने फक्त सेवा. आमच्यावरती तो प्रसंग होता ना, आमच्या अनुभवातलीच माहिती. आम्ही जर एवढं सोडलं असतं तर अजून तर 35-36 ठिकाणी असं मला जागा मिळाल्या नसत्या. हां, ज्यांना हिंदी बोलता येतं, ज्यांना इंग्रजी बोलता येतं, त्यांना नाही अशा दुसऱ्या देशात जागा मिळत, आश्रम मिळत, आणि आम्हाला हिंदी बोलता येत नाही, आम्हाला कुठची कुठं नेऊन पोचवलं. म्हणून अशा स्थितीमध्ये हे सांगून मात्र आपण पुढच्या वेळेला सुरुवात करू. आज मात्र आपण ज्या वेळेस पूजा पाठ वगैरे करतात ना, त्या टायमाला आरती ओवळताना सुद्धा आज आपल्या जीवनामध्ये खास महत्व कशाला आहे का, आपल्या सईला महत्व आहे. एखाद्याने मात्र तिथं कोऱ्या कागदावरती सही घेतली, तुमचं जर ते लिहून घेतलं का टिंब मी टिंब माझी सर्व मात्र कबशी संचा साळणी सगळे इष्ट टिंब यांच्या नावावरती मात्र करून देतो, हे खाली तुमची सही आहे, सहज होऊन जाईल. म्हणून अशा पद्धतीनं सईला जास्त महत्व आहे. तसं आजही मात्र आपण जेव्हा आरती ओळखतो त्या टायमाला 3-4 प्रकारच्या बाधा आहे. एक पितर बाधा आहे, एक दैवी बाधा आहे आणि एक आसुरी शक्तीची बाधा आहे. तर आपल्या अमावस्येपासून तर पौर्णिमापर्यंत ज्या तिथी आहे, त्या पितरांच्या तिथी, काही आसुरी शक्तीच्या तिथी, काही दैविक तिथी सुद्धा आहे.
म्हणून मात्र जर समजा आपण आरती ओवाळताना आपण असा अर्धा चंद्र ओळतो का भगवान श्री प्रभूच्या माथ्यावरती चंद्र जो अर्धा चंद्र आहे तर पश्चिमेकडे चंद्र दिसतो ना, तशा पद्धतीनं अमावस्याच्या नंतर मात्र इकडे चंद्र दिसतो, पश्चिमेकडे अर्धा चंद्र. हा सगट चंद्र पौर्णिमाला दिसतो. तुम्ही अर्धा चंद्र सगट चंद्र असं जर आरती ओवळली तर अमावस्यापासून पौर्णिमापर्यंत, पौर्णिमापासून अमावस्यापर्यंत सगळ्या तिथी, दैविक तिथी, पितरांच्या तिथी, आसुरी शक्तीच्या तिथी, या सगळ्या तिथी मात्र तुमच्यावरती संतुष्ट होतील. तुम्हाला दैविक बाधा, आसुरी शक्तीची बाधा आणि पितर बाधा सुद्धा कुठल्या प्रकारचा त्रास देऊ शकत नाही. म्हणून मात्र देवी. मग आता तुम्ही म्हणून आम्ही आरती ओळखतो पा अर्धा चंद्र सगट चंद्र, पण ती आरती अर्धा चंद्र सगट चंद्र कसा ओळखतोय माहिती का? जसं कुत्र मागं लागल्यासारखं. कुठे गेलास इतकं असते आणि स्तब्ध मात्र अशा पद्धतीने ओळख तर मात्र तुम्हाला त्याचा अनुभव येईल. म्हणून मात्र या पद्धतीनं हे. आणि दुसरी गोष्ट मात्र ओम, आज मात्र आपल्या मुखातून मात्र तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल ना, तुम्ही आपल्या परिवारात ना, आपल्या परिवारात म्हणून मात्र सगळ्याचे सगळे एकमेकाला भेटल्यानंतर हरिओम बोलतात. हरिओम बोलतात का नाही? हा, म्हणून मात्र काही रामराम म्हणतात. आता ते रामराम मात्र का बोलत होते माहिती तुम्हाला? हरिओम 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 हरिओम. तर ज्या टायमाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का सीतामाईचा शोध लावल्यानंतर सगळी मिटिंग बसली. हनुमंताने शोध लावला होता, सगळ्यांना काही भेटवस्तू दिल्या होत्या, पण हनुमंताला भेटवस्तू दिली नव्हती. म्हणून मात्र जेव्हा मात्र हे सीतामाईला समोर कळलं का सगळ्यांना दिलं, पण हनुमंताला काही दिलं नाही. म्हणून सीतामाईने आपल्या गळ्यातला मोत्याचा हार मात्र काढून हनुमंताला दिला. हनुमंताने लगेच गळ्यात घातला नाही. हनुमंताने मात्र एक एक मणी फोडून आणि त्याच्यात बघायचा आणि फेकायचा. त्या टायमाला सीताबाईला पुन्हा राग आला. ते म्हणले पृथ्वी मोलाचा एक एक मणी, पृथ्वी मोलाचा एक एक मणी तू खुशाल मात्र दाताखाली घालतो, फोडतो, फेकतो, त्याच्यात पाहतो काय म्हणे? मला माझा राम पाहतो म्हणे याच्यामध्ये. तर असं म्हणले. सीताबाई सहज म्हणले अरे ते निर्जीव मणी आहे, त्याच्यात राम असेल पुढून, तुझ्यात ते राम आहे का दाखव. दाखवला, आपली छाती फाडून मात्र दाखवला. त्या टायमाला सुंदर असं वाक्य मात्र प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, याच्याच करता मी काही दिलं नव्हतं, मी देणार होतो सर्वांच्या शेवटी मात्र सगळ्यांना वाटून मात्र मी शिल्लक राहणार होतो ना, तर माझे दोन्ही हात आणि माझं तिसरं मस्तक झुकून मात्र मी देणार होतो म्हणजे राम. मग तेव्हापासून मात्र अशी प्रथा होते राम राम, काय राम राम. आणि आता काय म्हणते राम राम, राम राम म्हणले का राम राम म्हणते का लांब राम म्हणते? लांब राम म्हणते, कारण की राम राम म्हणलं असं जर केलं तर माणूस लांबून जवळ येतो. नको का दोन कपाचा नागन लाभ आणखी कपा एका कपा नका मारू, गप्पा 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 आप्पा आणि मारतो गप्पा एका कप्पा. म्हणून आता त्याच्याकरता राम राम तवा होतं. पण आता जे म्हणलं आपण हरिओम करोनाच्या कालावधीमध्ये, आणि हे बी मात्र करोना जरी गेला तर अजून मात्र असे महारोग येणारे, हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. महारोग येणारे, खूप आजार मोठे मोठे येणारे, त्याच्यातून वाचण्यासाठी मात्र तुम्हाला हरिओम हा शब्द वाचू शकाल. हरिओम करोनाच्या कालावधीत हरिओम या शब्दाने मात्र पेशंट वाचवले आम्ही. आणि तुम्ही हे वाक्य कुठं लिहून ठेवा? छताला लिहून ठेवा, तुमच्या सिलिंगला. का बाबाजी म्हणले बा महारोग येणारे अजून सिलिंगला लिहून ठेवा. तुम्ही जेव्हा आजारी पडशाल ना, आजारी येईल त्या टायमाला सहज मात्र लक्ष जाईल. बाबांना सांगितलं होतं येणारे हा कलियुग आहे, त्याच्यानंतर लागणारे सत्ययुग आहे. हे कलियुगाचं गबाळ काढण्याकरता आजार येणारे. हा, म्हणून मात्र तुम्ही नाही गबाळ. म्हणून त्याकरिता मात्र हरिओम, हरी हा परमात्मा परमेश्वर भगवान महाविष्णू जगाचा पालन करता.
त्यानंतर ओमचा जो अर्धा चंद्र आहे ना, वरचा अर्धा चंद्र, त्याच्यामध्ये ब्रह्मा आहे, पाठीमाग विष्णू आहे, पाठीमागचा टोक विष्णू आहे, आणि खालचा अर्धा भाग आहे तर महेश आहे, अर्ध्या भागाला मात्र जी सोंड आहे ना तो गणपती आहे, आणि वरचा अर्धा चंद्र जो आहे तर ते पृथ्वी आपलं शरीर आहे, आणि वरी दिल्या जो टिंब आहे ना ती शक्ती आहे. म्हणून मात्र तो वरचा जो टिंब आहे तो टिंब आपण कपाळावरती लावतो, शक्ती जागृत व्हावा म्हणून तो टिंब. आणि दिल्लीत कार्यक्रम चालणार आपल्याला ते फोनमध्ये टी व्हीमध्ये दाखवतो ना, ती शक्ती आहे. तुमचे टावर, ते टावर म्हणजे ती शक्ती आहे. म्हणून आपण कपाळाला टीका लावतो, वरच्या ओमच्या अर्ध्या चंद्रावरचा टीका कपाळाला लावतो त्याला. म्हणून अशा पद्धतीनं हरिओम असं जर तुम्ही बोलत राहिले ना, असं जर बोलत राहिले तर तुम्ही म्हणा जाग आहे, तुम्ही म्हणा जाग आहे. इथं जर तुम्ही झोपेतून उठताना केव्हा पण हरिओम जर बोलत राहिले तर तुम्ही मात्र जागे, तुम्ही जागे, तो परमात्मा परमेश्वर मात्र तुमचं मागे पुढे उभा राहील हे निश्चित. या पद्धतीनं नाही तर आलो 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 आणि एखाद्याने थापड दिली का मग गेलो. म्हणून मात्र आज तुम्हाला ते सांगणार, देवाच्या समोर उभं राहताना आज मात्र एवढं सुंदर मात्र त्यांनी नियोजन केलं आणि फराळ बनवलं. आता इथं परमेश्वराने मात्र तुम्हाला एक एकच पोट दिलं का नाही, पोट एक एक दिलं का, म्हणून एक एक पोट दिलं माहिती आहे का, ते पोट भरलं तर तुम्ही बास म्हणणार आहे. बास म्हणलं म्हणजे तुमचं यश आरोग्य आणि शांती मात्र ज्यांनी हे प्रसादाचं नियोजन केलं त्यांना जाणार आहे. बास म्हणल्यानंतर नाहीतर तुम्हाला 2 पोट दिले असते ना, तुम्ही म्हणलं ते एक्स्ट्रा आणखी एखादं द्या, आणि मग हे म्हणले असते दिंडीचा मुक्काम पुढे जाऊ द्या. कारण की एक पोट 2-3 पोट असते तर काला. म्हणून मात्र अशा पद्धतीनं आता सुंदर असं आरती मात्र कशा पद्धतीनं ओढायची तर सुंदर मात्र योगायोग घेऊ आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम. तर यामध्ये देवाच्या समोर उभे राहताना आपल्या दोन्ही टाचा एकमेकाला भिडून आणि दोन्ही पायाच्या अंगठीमध्ये 4 बोटाचं अंतर ठेवायचं. आणि आरती घेतानाही मात्र आपण कशा पद्धतीने घ्यायची ते